शिवाय नमः शिवाय शिवाय नमः शिवाय शिवाय सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की आत्मा बसवेश्वर जगद्गुरु पंचाचार्य सद्गुरु श्री शिवलिंगेश्वर भगवान की त्रैलोक्य संपदाल्लेखमल्ले गतवित्ते सच्चिदानंद रूपाय शिवाय ब्रह्मणे नमः। यामावुत्तरफलकानां प्रकृतिं शास्त्रवारणं तां धर्मचारिणीं शम्भो प्रणमामि परमशिवम्। वागर्थविव संपृक्तो वागर्थ प्रतिपत्तये जगतपितरौ वंदे पार्वती परमेश्वरौ। त्रिकालवंदनीय प्रातस्मरणीय पूज्य गुरुवर्यांचं स्मरण करून तुम्हा सर्वांचा साक्षी स्वरूप शिवाचा स्मरण करून सत्संग सोहळा या अंतर्गत दर दिवस काही क्षण संपूर्ण देहभान विसरून ऐकण्याचा संधी या ठिकाणी आपल्याला प्राप्त होत आहे। सर्वात श्रेष्ठ तीन योग अमूल्य आहेत। एक आहे कर्मयोग, एक आहे ज्ञानयोग, एक आहे भक्ती योग। या तीन योगामध्ये श्रेष्ठ योग कोणता आहे थोडासा आपण विचार करायचा। कर्मयोग हा भयानक कठीण योग आहे।
कलियुगा न साधती असं सांगितले शिवपाठामध्ये. साधन करणं साध्य नाही, कर्मयोग कठीण असतो. कर्मयोग हा शरीराचा आहे, शरीराला संबंधित. ज्ञानयोग मनाला संबंधित आहे. मन स्थिर करणं भयानक अवघड आहे. कैसे करू मी भजन स्थिर मन. मन स्थिर करणं सुद्धा कठीण आहे. एक माणूस भयानक कमाई केला होता, काही कमी नव्हते त्याला. एवढा पाप केला होता, त्या पापाच्या भीतीपोटी निरंतर त्याला वाटायचं मी पापी आहे, मी पापी आहे, मी भयानक पाप केलेले आहे, असं म्हणून मनामध्ये निरंतर तो विचार करत राहायचा. आणि हे पापाचा प्रायश्चित्त त्याला होत होती, परंतु त्याला समाधान नसल्यामुळं कर्मयोगी जवळ त्या ठिकाणी तो गेला, विचार केला, आणि ते कर्मयोगी सांगितले तुला मोठा साधना करावा लागते, कठीण कठीण तपश्चर्या करावा लागतं. काय नियमावळी त्यांनी सांगितले, तरी तेवढ्या गोष्टी मला करणं अवघड आहे. विचार केला, ध्यानयोगीकडे गेले. ध्यानस्थ बसलेले योगी, निरंतर ध्यान. ध्यानयोगीकडे येऊन विचारतो, महाराजजी मी भयानक पापी माणूस आहे, असा मी पाप एक बी सोडलेले नाही, भरपूर माझ्याकडे पैसा आहे, काही कमी नाही, परंतु मला शांती नाही, समाधान नाही. त्याकरता काही ना काही मार्गदर्शन करा. त्यांनी काही साधना सांगितले, मनाला कंट्रोल करण्याचा काही उपाय त्यांना सांगितलं, तर तुला साध्य होईल. असं म्हटलं तरी सुद्धा मनाला कंट्रोल करणं माझ्याकडून साध्य नाही म्हटलं. आता राहिले भक्ती योग करणारा एक महायोगी, जंगलमध्ये भरपूर वृक्ष लावून पाणी वगैरे देऊन आनंदानं देवाचं गुणगान करत त्या ठिकाणी वास केला होता. त्यांच्याकडे व्यक्ती गेला, तिथं त्यांची ख्याती ऐकून समाधान आहे, शांती आहे, आनंदित आहेत, कुठल्या प्रकारचा ताणतणाव नाही, एकमेव योगी पुरुष, संगती कोणी नाही. त्या माऊलीला भेटावं म्हणून बराच लांबून त्यांनी धावपळ करत त्यांच्यापर्यंत गेलं. साष्टांग नमस्कार घातला, सांगून घेतलं मी भयानक पापी आहे, मी गलीज खालेले, गलीज पेलेले आहे, गलीज व्यवहार केलेले, माझा एवढा पापी जगामध्ये कोणी आहे किंवा नाही असा मला वाटते. माऊली कसं करू? महाराज एकमेव उत्तर सांगितलं, जे तुझ्या मनात मध्ये जे केलो म्हणून हे आहे की नाही, आजपासून हे मी पापी आहे हे भावना त्यागून टाक, बिलकुल त्याचा आठवणच काढू नको. मग करू का म्हटले, काही करायचं नाही. आजपासून मी एक काम करतो, आजपासून तू एक शेतकरी आहे, एक पापी आहे म्हणायचं नाही, एक शेतकरी आहे,
सगळं टोटल विसरायचा. आजपासून शेतकरी होऊन काम करायचं माझ्यासोबत. काय काय करायचं? नवीन नवीन वृक्ष लावायचं, खड्डा खोदायचा, पाणी टाकायचं, सगळं झाडाला पाणी घालायचं, सगळं डोक्यातलं काढून टाक म्हटले. या मनाला नाम देऊन टाकायचं. मनाचा उलटा अर्थ काय होते? मना, नाम, नाम होते. शिवपाठ करताना तुम्हाला कशी काहीतरी आठवण आले का? गरमी होत होतं तेवढंच. उद्यापासून तिथं करायचं, शिवपाठ बाहेर करायचं. किती उडी मारला तरी बी घाम सुटणार. इथं मला तर लय अवघड होतं. आणि आता एक माताजी म्हणत होते, पहाटे पहाटे बी शिवपाठ करूत का आप्पा म्हटले. मी म्हटलं रात्रभर करा, येळभर करा, आम्हाला काय नाही. आता काय कंटिन्यू. आता उरलेले दिवस किती आहे? 7च दिवस. 7 दिवस म्हटलं तर कंटिन्यू राहते. कंटिन्यू तर करणं होत नाही. पहाटे पहाटे येऊ वाटलं तर आता उरलेले जे दिवस आहे या ठिकाणी पावित्र्य बनवायचं आहे. तर त्या शेतकरीचं मन एवढं हलकं वाटलं, एवढं समाधान वाटलं, काहीतरी वजा उतरल्यासारखं त्याला वाटलं. नंतर एवढं तो पवित्र वाटलं त्यांना. ह्याला म्हणतात भक्तियोग. फक्त देवाला काय आवडते? भक्ती आवडते. भक्ती म्हणजे काय आहे? भक्ती म्हणजे काय? शुद्ध प्रेमाला भक्ती म्हणतात. आता तेजराव म्हणत होते, गुरुमाऊलीला काय मागावं? आपण काय अपेक्षा ठेवावं गुरुमाऊलीला? काय मागणी करण्याकरता माऊलीच्या प्रती आम्ही जावे? गुरुमाऊलीला भक्ती करावं. भक्ती म्हणजे कसं? तिथं व्यापार नसावा. भक्तीमध्ये, प्रेममध्ये व्यापार नसावा. व्यापार वेगळा आणि प्रेम वेगळं. लक्षात आलं का? आम्ही सगळे काय करतो? प्रेम करत नाही, व्यापार करतो. माझा मुलगा मोठा होईल, मोठा झाल्यानंतर त्यांना कमाई करतील, किंवा डॉक्टर होतील, किंवा इंजिनियर होतील, पैसा घेऊन येतील, आई घे म्हणून माझ्या वटीमध्ये टाकतील. हे सगळं व्यापार करतो त्याच्यासोबत. ते घालतील न घालतील ते गोष्ट वेगळी. परंतु पहिलेच आपण काय करतो? व्यापाराच्या दृष्टीनं त्याला लाड प्यार करतो. नंतर आम्हाला ते धोका ठरते. म्हणून देवाच्या प्रती, गुरुमाऊलीच्या प्रती प्रेम असावं, भक्ती असावा. प्रेम म्हणजे कसं? निष्काम प्रेम. निष्काम होऊन शिवनाम उच्चार. काहीतरी देतील, काहीतरी होतील म्हणून तुम्हाला मी बोलू लागलो, ते व्यापार ठरते. आता माझ्याकडं येणारे अनेक भक्तगण आहे, त्यांच्या काही ना काही प्रॉब्लेम घेऊन माझ्यापर्यंत आलेले आहेत. कमी लोक, विरळ लोक गुरुमाऊलीसाठी, अप्पा तुमच्या दर्शनासाठी आलो, आम्हाला काय मागायचं नाही असे म्हणणारे लाखात एक. काल बोलले म्हणे, तुम्हाला बोललो ना काल, लाखात एक. काही नाही, काही ना काही संसारामध्ये अडीअडचणी राहणारच आहे. संसार म्हटले की संपला, तिथं अडचणी 100% अडचणी राहणार आहे. माझा संसारात मी खुशी आहे अप्पा, मी आनंदित आहे असं एक व्यक्ती तर हुडकून माझ्या जवळ आणा. मी संसारामध्ये मी भयानक खुश आहे. तुमच्या मनासारखा संसार होतच नाही. तुमचा सारखा तुम्हीच नाही, संसार कसा होईल? तुमचं मन तुमचं ऐकते का?
तुमचा आधीन तुमचं मन आहे का? आम्हाला वाटते आमच्या बायको आमच्या आधीन व्हावे, लेकरं माझा आधीन राहावे, आमच्या दोस्त आमच्या आधीन राहावे, आमच्या परिवार आमच्या ऐकून घ्यावे. अरे तुझं मनच तुमचं ऐकणं गेले, ते कोण ऐकणार आहे तुमचं? ऐकू शकत नाही, आधीन होऊ शकत नाही. पहिला तुमच्या मन, तुमच्या बुद्धी, तुमचा चित्त तुम्ही कंट्रोल करून घ्या. मन जीत जगत जीत. जगाला जिंकण्यासाठी पहिला मनाला जिंकावं लागतं. ऑटोमॅटिक जग जिंकू शकतो माणूस. आम्ही तसं करत नाही, मनाला बाजूला ठेवतो, जगाला जिंकायला जातो, सुधारायला जातो. चांगला राहा, चांगला बस, असं का बरं? अरे तू कसं आहे ते बघ. स्वतःकडे बघून घे, आपला आपण करावं विचार. पहिला स्वतःकडे बघून घे. माझ्याकडे ते दोष नसेल तर तुम्हाला सांगण्याचा अधिकार मला असतो. लक्षात आलं का? आमच्याकडंच दोष भरलं, मी तुम्हाला काय सांगू शकतो? रामकृष्ण परमहंसाकडे एक लेकराला घेऊन आले. ते अंगाला सगळं हे पडले होते, काय म्हणतात त्याला, दुःख झाले होते अंगाला. त्या लेकराला घेऊन आले. त्या आई घेऊन येऊन आई म्हणाले, अप्पा थोडं दुःख झालेत बघा. काय काय खातोस? आई सांगितले, डेली याला पाव किलो गूळ पाहिजे. गूळ साखराशिवाय ह्याला जमतच नाही. गूळ म्हटले की झालं. आता गुरुजी म्हटले, परमहंस तू काय कर, 2 दिवस सोडून ये म्हटले त्याला. काहीतरी औषध वगैरे देतील 2 दिवसाच्या नंतर म्हणून आई वापिस घेऊन गेले. 2 दिवसाच्या नंतर त्या लेकराला घेऊन आले. आजपासून गूळ खाऊ नको रे म्हणले. ते आई म्हणाले, त्या दिवशी सांगायला काय झालं ते तुम्हाला? 2 दिवस 3 दिवस सोडून या म्हणायचं काय गरज होती? रामकृष्ण परमहंस म्हटले, मी बी दररोज एक छटाक गूळ खात होतो. मी पहिले सोडून बघितलो, 2 दिवस खायला गेलं तर जमती की जमणं म्हणून मी ट्रायल करून बघितलो. नंतर मी सांगू शकतो, आता मी सोडलं मला तर पोरग बी सोडू शकते, असं मला असं वाटलं म्हणले. लक्षात आलं का तुम्हाला? तसं पहिला आम्हाला योग्य राबावा लागते, नंतर योग्य तुम्हाला सांगावं लागतं. आम्हीच गडबड करत राहिलो, तुम्हाला सांगत राहिलो, तुम्ही काय नीट हो का ग जा. तुम्ही मन ना, परंतु मनामध्येच तर राहणार आहे ना ते गोष्टी. संतांच्या वाक्य प्रभावित होण्याचा एकमेव कारण आहे त्यांच्या आचरण असतो म्हणून त्यांच्या चरण पकडतो. ज्यांच्या आचरण शुद्ध आहे त्यांच्या चरण पवित्र असतात म्हणून त्यांच्या पाया पडत राहतो. म्हणून आचार फार महत्त्वाचा आहे. त्याकरता आमच्याकडे येणारे जे लोक आहे यांच्याकडून मला काहीतरी मिळतील म्हणून त्या व्यक्तीला आतापर्यंत आम्ही पाहिलेले नाही. फक्त त्यांच्या निरसन कसं होईल, यांच्या प्रॉब्लेम कसं दूर होईल एवढंच विचार करून त्यांच्या आपण निरसन केलं. लक्षात आलं का? तर आता याच्या प्रतिफळ जे माझ्याकडून सेवा करून घेतले त्यांनी आम्हाला सेवा केलं न केलं ते गोष्ट वेगळी. आता जे दाता या ठिकाणी येऊ लागलेत, आतापर्यंत त्यांना आम्ही भेटलाच नाही, तसले दाता 1,00,000 1,50,000 रुपये एक एक व्यक्ती देऊ लागले. हे कशाचे प्रतीक आहे? त्यागाचा प्रतीक आहे. कुठल्या प्रकारचा व्यापाराच्या दृष्टीनं आपण त्या ठिकाणी लोकसेवा केलेली नाही. ईश्वरांचा सेवा, ईश्वराने आम्हाला एक निमित्त केलं, त्या निमित्त केल्यामुळं त्या ठिकाणी अनेक लोकांच्या त्या ठिकाणी कल्याण झालेले आपण पाहतो. आता दुपारी गेलेत आपले नागनाथरावजी पाटील. काही
क्वचित लोकांजवळ गेले, त्यांनी काय मोजकं जास्त काय फिरत राहिलेले नाही. मुधोळकर पाटील, वेळ आलात म्हणून तुम्हाला सांगतो, परंतु ते म्हणतात आप्पा आमच्या नाव तुम्ही सांगू नका. जो व्यक्ती सेवा करत राहतात त्यांच्या गुणगान करणं फार गरज आहे, त्यांना अपेक्षा नसतो. परंतु ज्यांच्या मनामध्ये दानाचा महत्त्व ज्यांना कळालेले नाही आहे, अशा प्रकारचे दानशूर व्यक्तींचा गुणगान केल्यानंतर ऑटोमॅटिक तुमच्या मनामध्ये ते भावना जागृत होणार आहे. आपल्या भावना जागृत करणे का, हनुमानजीजवळ शक्ती भयानक होतं, तरीसुद्धा गप्प बसले होते हनुमानजी. तुमच्यासारखे सगळे, हे हनुमान तुम्हारा पास इतना शक्ति है, आप बहुत भारी है, ओ बहुत भारी है, मैं भारी हो, माझ्याजवळ शक्ती आहे असं म्हटलं, उडी घेतला दन्न म्हणून. कुठं? लंक्याला उडी घेतलं. नव्हतं का त्याच्याजवळ शक्ती? तुमच्याजवळ भक्ती नाही का? आहे भक्ती, भक्ती लपून बसले. त्याला उघडं करावं लागते. त्या भक्तीला उघडं करण्यासाठी थोडंसं उघडलेले लोकांच्या गुणगान केल्यानंतर तुमचे बी दरवाजा उघडते. उघडदार देवा आता, उघडदार देवा, उघडते दार. बंद दरवाजे असेल तर काय करणार आहे? सूरज कसं निघणार आहे? उजाडा कसा पकडणार आहे? अंधार गुडप पडले महाराज, अरे दरवाजा उघड रे, उजाला पडणार आहे. दरवाजा उघडला नाही अंधार पडला म्हटलं तर कसं होईल? म्हणून जे सेवा केलेले आहेत कधीही अपेक्षा केले नाही. आणि ते पाटील परिवार, सद्गुरू बसवलिंग शिवाचार्य गुरुमौली असताना तेव्हापासून एक शिष्य परंपरा आहे त्या पाटलांचं. आणि एवढा त्यांनी सेवा केलेले आहेत. त्यांच्या मनामध्ये जे संकल्प होतो ते संकल्प निघाल्याबरोबर आम्ही त्या ठिकाणी त्यांच्या घरी आम्ही हजर राहिलो. त्यांच्या मनामध्ये आल्याबरोबर संसारामध्ये काही काही अडीअडचणी, आता तुम्हाला सांगितलं ते अडीअडचणी ठिकाणी माऊलीचा आठवण यायचा आणि दुसऱ्या दिवशीच त्या ठिकाणी आम्ही त्यांच्या घरामध्ये राहायचे. हे योगायोग म्हणावं, ही कसं म्हणावं, आप्पा आम्ही कालच तुमच्या आठवण काढलोत, आज तुम्ही आमच्या घरी हजर आहोत. बघा, त्यांच्या सेवा फार मोठा सेवा आहे. स्वाती पाटील एक लेकरू त्या ठिकाणी माऊलीच्या प्रती भयानक निष्ठा ठेवणारी होती. तर अचानक देवाने त्यांना लवकरात लवकर वर घेऊन गेले, देह लवकर सोडले. आप्पा या दुःखातून मला मुक्त होणं म्हणजे भयानक कठीण आहे. आम्ही सुद्धा त्या लेकराला विसरू शकत नाही. अजून बी ताजा ताजा आठवण त्या लेकराची आम्हाला आहेत. तर आप्पा या लेकराच्या नावानं मी काहीतरी करण्याची माझी इच्छा आहे, अन्नदान वगैरे काहीतरी करायची इच्छा आहे. म्हणून त्या माऊली त्यावेळेला म्हटल्यानंतर मी म्हटलं त्यांच्या स्मरणार्थ असं तुम्ही करू नका. स्वातीच्या नावानं एक रूम व्यवस्थित बांधून कपिलधार सुक्षेत्राच्या ठिकाणी त्यांच्या नावानं एक रूमचं व्यवस्था करा म्हटलं. त्यावेळेमध्ये जवळजवळ 10 वर्ष होऊन गेले. आता आपण ज्यावेळी बिल्डिंग सुरू केलं होतो तेव्हा 1.5 लाख रुपये त्या काळामध्ये त्यांनी दिलेले आहेत. तदनंतर बरेचसे वेळ गेल्यानंतर आमचा सेवा करत राहिले. अजून परवा आम्ही गेल्यावर ज्यावेळी आम्ही गाडी घेतलो होतो त्यावेळे गाडीचा 1 महिन्याला त्याला 86,000 रुपये भरावं लागते. महिन्याला कंत आहे त्याला 86,000 रुपये. तर हे गोष्ट नागनाथराव पाटलाला मी सांगितले नाही. 1 महिन्याचा पुरा टोटल पैसा तो देऊन टाकलेत. आज त्यांच्या घरी मला न विचारता त्यांच्या घरी गेलेत. आप्पा
हेने फोन लावून दिले, आप्पा असं असं आम्ही पाटलांच्या घरी गेलो होतो. अरे तुम्ही तिथं कशाला गेलो होतो? ते भरपूर सेवा करणारे माणसं आहेत. नाही नाही नाही, आता त्यांना इतका आनंद वाटला गुरुमाऊलीकडून. ज्यावेळी आम्ही गेलो म्हटलं तर ते भयानक खुश होते. तर मला फोन लावून दिले, आप्पा तुम्ही जे म्हणेल ते मी द्यायला तयार आहे, तुम्ही फक्त सांगा म्हटले. मी म्हटलो आत्तापर्यंत मी कोणाला एक शब्द मी वापरलेले नाही, असा द्या म्हणून कधी कधी कोणालाही म्हटलेले नाही. माझ्याकडे व्यापाराच्या दृष्टी बिलकुल नाही. आता तुम्हाला मागायचंच नाही. आता तुमच्या इच्छा जे आहे ते आले तुमच्यापर्यंत, काय ते अर्पण करा म्हटलं. तर पाटील साहेब तिथूनच मला बोलले, आपल्या लागणारा जो भंडाराला लागणारे संपूर्ण टोटल तेल 36 डब्बा तेल त्यांनी देणार आहे. पाटील बरोबर आहे? बरोबर आहे. हां, काही कमी आहे का मला सांगा? हा, एक एक व्यक्ती आपल्या सोबत मी एखादी व्यापार केला असेल तर असे दाता आम्हाला बिलकुल मिळत नव्हते. हा, बिलकुल निष्काम सेवाच्या फळ हे असे लोक त्या ठिकाणी तयार होतात. तर हे निष्काम प्रेम आहे. आणि त्या प्रकारे आपल्या गुरुमाऊली जवळ जायचं असेल तर काहीतरी भानगडी घेऊन तर जावा, नको म्हणत नाही, परंतु हमेशा भानगडी राहू नये. काही लोक त्यांच्या मुख पाहिल्याबरोबर आम्हाला असं वाटते की बापरे कशाला आलेत की काय, असं वाटते हो. काही लोक आले की या या हो, फार आनंद वाटला, या या म्हणतो. कशासाठी? ह्याच्या काही मागणी नसतो. हा, काल खोब्बाप्पा आले, तुम्हाला माहित नाही. खोब्बाप्पा येऊन म्हणले, ते घरच्याला बोलतात, बघ आप्पाला काही म्हणायचं नाही, रडगरणा काही सांगायचं नाही. पहिले ताकीद करूनच जातात, ते गेल्यावर आम्ही बोलत बसतो. त्याच्या काय काय गोष्टी आम्ही तुम्ही सांगू नका, मी बी सांगणार, बोल काय बोलायचं बोल. तर काही व्यक्तींचे असे आहे, तर बिलकुल त्यांच्या या संसाराचा रडगारणा सांगायचंच नाही. हे मत कहो गुरुसे, गुरुला सांगायचं नाही. काय सांगायचं गुरुला? जे तुम्हाला अडचणी आहे त्या अडचणीलाच सांगायचं, तुझ्यापेक्षा मोठा माझा गुरु आहे म्हणून. आलं का? अडचणी मोठा नाही, अडचणीला दूर करणारा गुरु मोठा आहे. अडचणी मोठं, अडचणीला दूर करणारा मोठं. कसंही निरसन होणार आहे, कसं बी दूर होणार आहे. म्हटलं ना, भिवू नकोस, तुझा आहे. कितीही संकट आलं तरी सुद्धा उचलणारे आहे माऊली. त्या प्रकारे नागनाथरावजी, रोशनगे अप्पा, अजून काही एक नवीन आपल्या सेवेमध्ये तत्पर असलेले गोविंदरावजी गंगाधर पाटील, आम्ही त्यांना हिम्मत दिलं. आज ठणठणीत होऊन शुगरचा पेशंट, हार्ट पेशंट, अनेक प्रकारचे प्रॉब्लेम असताना त्या ठिकाणी हॉस्पिटलमधून तिथं उभा टाकले बघा आप्पा, पाठीमागे बघा. हे आप्पांचे वय भरपूर आहे. तर दुसऱ्या दिवशीच बसा, योगेश पाटील बी सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. योगाजी पाटील आपल्या बांधकामासाठी भरपूर सिमेंटचा व्यवस्था त्या ठिकाणी त्यांनी केलेली आहे. त्यासाठी बिद्राळीचे पाटील आहेत. आपल्याला सांगत होतो, गुरुमाऊलीच्या प्रती भक्ती करावं. मग कसं कोणाला सांगून घ्यावे आप्पा? ऐकून घेणारे तुम्हीच आहेत. सांगाव कोणाला? आम्हाला सुद्धा ऐकून ऐकून सवय लागले माय.
आम्ही हो 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 म्हणत राहतो. आता तर कार्यक्रम आहे म्हणून आता प्रवचन करू लागलो. आता माझा मौनच राहणार आहे. गप आपण भला चुप भला, किती म्हणून बोला. आता बघा, एक झाले की एक झाले की एक झाले की एक असं येत राहणार आहे. आम्ही किती म्हणून बोलत राहावं. ऊर्जा खतम होते बोलण्यामुळं. हे प्रवचन केल्यामुळं ऊर्जा खतम होत नाही, ऊर्जा तयार होते प्रवचनामध्ये. त्याकरता भक्ती योग हे तुम्हाला या ठिकाणी प्रयत्न करायचं गरज नाही. भक्तीमध्ये प्रयत्न करायचं गरज नाही. त्याला म्हणतात सत्संग सोहळा. बघा, एक प्रतिष्ठित व्यक्ती आहे, तुम्हाला लास्ट सांगून विराम करतो, बराच वेळ झाला. एक प्रतिष्ठित व्यक्ती आहे किंवा आपले सरपंच साहेब आहे समजा, मांडे सरला पुढचं इच्छा काय आहे सरपंच साहेब म्हटलं तर, नाही सभापती व्हायचं आहे. ठीक आहे, सभापतीच्या नंतर काय इच्छा आहे, MLA व्हायचं आहे. आता त्यांचे आहे किंवा नाही ते गोष्ट वेगळी, एक उदाहरण दिलं, नाही तर आमचं नाव घेतले आपण म्हणायचं नाही. तर सभापतीच्या नंतर काय व्हायचं आहे, MLAच्या नंतर MP च्या नंतर कुठंपर्यंत गेलो, MP पर्यंत मंत्री. तर मंत्रीच्या नंतर मुख्यमंत्रीच्या नंतर प्रधानमंत्रीच्या नंतर राष्ट्रपतीच्या नंतर स्वर्गपती कोण आहे, इंद्र स्वर्गामध्ये राहतो. त्या इंद्राला वाटलं ह्याच्यापेक्षा महान सुख, ह्याच्यापेक्षा समाधान, ह्याच्यापेक्षा मोठा पदवी कोणता आहे, त्याला विचारत पडला. तो लक्षात आलं का, तो विचारत पडला. कोण, इंद्र. ह्याच्यापेक्षा मोठा तर कोणता तरी पदवी आहे का, ते उद्याच्या प्रवचन मध्ये सांगतो. सांबजय नमः पार्वती शिव. अजून एक विचार, माणूस लहान असणं महत्वाचा नाही, माणूस महान असणं महत्वाचं आहे. त्या प्रकारे आपल्या या गावातील एक दाता आमच्या कधीतरी ज्यावेळी काम पडते त्यावेळी भरपूर येऊन या ठिकाणी काम करत राहतात, असे मारुती धानबा परसे. तर आज आपल्या सेवेमध्ये अर्धा क्विंटल तांदूळ अर्पण केलेले आहे. त्यांना गुरुमाऊलीचा आशीर्वाद असो. व तसेच गंगाधर सावकार सगरोळीकर यांनी 1 क्विंटल BPT तांदूळ अर्पण केलेले आहे. त्यांना सुद्धा गुरुमाऊलीचा आशीर्वाद असो. तर या ठिकाणी गोविंदरावजी 1-2 शब्द मनोगत या ठिकाणी व्यक्त करणार आहेत. इथं येऊन त्यांनी मनोगत व्यक्त करावे. प्रथम गुरुमाऊलीच्या चरणी नतमस्तक होऊन मी आणि माझी सौभाग्यवती पत्नी आम्ही दोघे गुरुमाऊलीच्या अशी कृपा आशीर्वादाने मला सोडून माझं सर्व कुटुंब शिवलिंगी शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांचे शिष्य आहेत. महाराजांना प्रथम जारीकोटमध्ये 1998 मध्ये माझे वडील कैलासवासी गंगाधरराव यांनी सत्ता लावलं. त्यावेळेस कंटिन्यू 3 वर्ष गुरुमाऊलीचं आमच्या घरी येऊन त्यांनी
आम्हाला सर्वांना दोन्ही पण शिवलिंग शिवाचे डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज आणि शिवानंद महाराज आमच्या घरी येऊन आम्हाला शुभ आशीर्वाद दिला आणि आम्ही हे कदापि विसरणार नाही आणि त्यांच्या आचरणात त्यांच्या दोघांच्याही आशीर्वादानं आम्ही, माझी मिसेस जारीकोट गावची बिनविरोध सरपंच होती, आता मी चेअरमन आहे बिनविरोध, फक्त त्यांच्या आशीर्वादानं दोघांचे. बाकी आमच्या लोकांचं जे पाठबळ राहते ते हे सर्व तुमच्या गुरुमाऊलीच्याच चरणी आम्ही नतमस्तक होऊन त्यांना आमच्यातर्फे आज मी गुरुमाऊलीच्या आशीर्वादानं 3 क्विंटल साखरेचं मी घोषित करतो आणि त्यांचा आशीर्वाद घेतो. जे लाडू करायचे आम्हाला तर संत शिरोमणी स्वामी महाराज की जय असं मठाच्या वतीनं आशीर्वाद देण्यात यावं आणि असंच आरोग्य धनसंपदा माऊलीच्या आशीर्वादाने मिळत राहावं ईश्वरचरणी प्रार्थना करतो. विशेष करून ज्योतिबा महाराज आणि नागनाथ पाटलांचं आप्पाचं दर्शन घेतले सपत्नीक आणि कवळे गुरुजी यांनी आप्पाजीचं दर्शन घेतले. त्या ठिकाणी आले सपत्नीक येऊन महाआरतीमध्ये भाग घेतला आणि त्यांनी त्यांच्यातर्फे 1,11,000 रुपयाची देणगी मठासाठी जाहीर केली आणि मला त्यांच्या PAचा फोन आले, पाटील त्यांच्या आपण देणगी या ठिकाणी डिक्लेअर केली होती, त्या देणगीचा चेक उद्या घेऊन जाऊन तुम्ही आप्पाजींना सुपूर्द करा अशा प्रकारचं त्यांच्या PAचा मला फोन आला होता. ते चेक आपल्याला उद्या भेटून जाईल. तदनंतर हेच ऐकून आमच्या उमरी तालुक्यामध्ये तुम्ही ऐकले असाल, उमरीला जर कोणी पाहुणे असतील आपले तर एकदम गरीब परिस्थितीतून गोरठेकर साहेबाच्या आमदार साहेबाच्या इथं भांडे घासणारी बाई होती. त्यांचा मुलगा डॉक्टर माधव विभूते म्हणून उमरीमध्ये आज प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ आहे, नांदेड जिल्ह्यातील नामांकित डॉक्टर आहे, एका गरीब बाईचा मुलगा. त्यांनी सुद्धा मला बोलावून सांगितलं की पाटील साहेब आपल्याला मला तांबलूरला दर्शनासाठी घेऊन जा. तर तुम्हाला महिलांना विनंती आहे, महिलांच्या आजाराविषयी सुद्धा सांगणार आहेत आणि गुरुमाऊलीचं दर्शन घेण्यासाठी सुद्धा उद्या त्यांनी येणार आहेत. या ठिकाणी त्यांनी देणगीसुद्धा या ठिकाणी डिक्लेअर करणार आहेत. त्यांनी सपत्नीक उद्या आरतीसाठी दोघं येणार आहेत, डॉक्टर माधव विभूती उमरीकर आणि त्यांच्या सुविध पत्नी दोघांची उद्या उपस्थिती राहणार आहे. तरी महिलांनी जास्त संख्येने उपस्थित राहावं. खूप गोरगरिबांची त्या ठिकाणी उमरीला त्यांनी सेवा करीत आहेत. उद्या ते येणार आहेत. तसेच योगेश्वरी हॉस्पिटलला जे संबंधित मेडिकल आहे, योगेश्वर मेडिकल धर्माबाद, विठ्ठलराव पाटील बाळापूरकर, त्या म्हैसाच्या शंकर पाटील सौनेकरचा आप्पाजी तिथं गेले होते सौन्याला म्हैसाला सप्ताहामध्ये. त्यांनी इतकी सुंदर सेवा केली. त्यांची सेवा बघून मला आप्पाजी कारमध्ये म्हणलेत, अहो त्यांचं काय वागणं आहे. तुम्हाला सांगतो माऊलींनो, त्यांच्याकडे दररोज 500 लोक काम करतात. कुणाकडे? शंकर पाटील म्हैसेकर, त्यांच्याकडे 500 लोक काम करतात. तर जसं आता चारण्याची बंदी चलाली काय, माय 8 आण्याची बंदी चालू आहे काय, आपण दुकानात गेलं तर 4 आण्याची बंदी घेते का कोणता दुकानदार? तसंच त्या शंकर पाटलाच्या चलनामधून, त्यांच्या मुलाच्या चलनामधून आरे नावाचा शब्द काढले. कुठलाही कर्मचारी असेल, घाण साफ करणारा कर्मचारी असेल तरी त्यांनी त्या ठिकाणी आर म्हणून कोणालाच म्हणत नाही. नाव जर 500 कर्मचाऱ्याचं नाव कोणाला माहीत नसते, त्यांनी नाव माहीत नसेल तर बाबू म्हणल्याशिवाय बोलत नाहीत. आरे शब्द तर त्याच्या चलनातूनच बाजूला गेलेला आहे. तर मला एक सांगायचं या सुमंगल प्रसंगी की आपण या वाणीनं कसं बोलावं हे आपण गुरुमाऊलीच्या सान्निध्यातून शिकलं पाहिजे. तर त्या शंकर पाटलाचे जावाई विठ्ठल पाटील बाळापूरकर, त्यांची मुलगी कुमारी शक्ती पाटील आणि त्यांच्या पत्नी शशिकला पाटील ह्या उद्या येणार आहेत. डॉक्टर विभूती साहेब उद्या येणार आहेत. तरी सर्वांनी डॉक्टर विभूती साहेबाचं
मार्गदर्शन आणि गुरुमाऊलीच्या आशीर्वचनाच्या वेळेस आपण सर्वांच्या साक्षीने गुरुमाऊलीचं ते आशीर्वाद घेणार आहेत. तरी सर्वांनी वेळेवर उपस्थित राहावं ही नम्र विनंती. धन्यवाद पाटील साहेब. उद्या मंडळाने विनंती केलेली आहे नागनाथ पाटील उद्या इस्त्रीजोग तज्ञ इथे येणार आहेत. त्यांचं मनोगत ऐकायचं आहे. आपण जे आता बोलल्यानंतर खरंच आम्हाला आनंद वाटला. आज सकाळी मला वाटतं गणपत महाराज तुमच्या मार्गदर्शनाने आम्ही 7:30 वाजता इथून निघालो. 8:30 वाजता देगलूर मार्केटमध्ये पोहोचलो. आणि मी खरंच कोटेश्वरच्या संगयप्पा महाराज आपले समृद्ध संगयप्पा महाराज त्यांची 2 भाषाचं जेवढं तुलना करावं कौतुक करावं. पंचोप्पा महाराज आणि शंकरप्पा महाराज कोटेश्वरकर त्यांनी आप्पाच्या चरणावर सेवा देत आज सबंध मार्केटमध्ये श्याम पाटील बिरादार तरी करणारच आहे. त्यांचा काही प्रश्न नाही. ते कापाचे श्याम पाटील आम्हाला कळलं. पण जे कोटेश्वरचे माऊलीने आम्हाला सहकार्य केलं त्यांच्यातून विठ्ठल देतात शहापूरकर कमीत कमी मोढ्यामध्ये आम्हाला आज धान्य रूपात सह नगदी 2 लाखाची देणगी आज त्यांनी आम्हाला करून दिलेली आहे. 1 क्विंटल 40 किलो तुरीची डाळ दिली आणि नगदी स्वरूपामध्ये ते आपल्या गावचेच आहेत. भीमराव टाकणारे असतील किंवा शिवकुमार टाकणारे असतील युको पाटील टाकणारे असतील. आमच्या गावाचा भाग नाही पण बाहेरच्या गावानं 2 क्विंटल 10 किलो तुरीची डाळ आणि 30 किलो हरभऱ्याचं पीठ आणि नगदी स्वरूपामध्ये जवळपास आम्हाला 1.5 लाखाची रक्कम आज त्यांनी आम्हाला मार्केटमधून मिळवून दिलेली आहे. हे सर्व देणगीदारांना माऊलीला विनंती करतो की त्यांच्या जीवनात सुख आणि समाधानी राहावं. आणि एवढीच माऊलीसाठी विनंती करून मंगलमय आरतीसाठी आजचे जे यजमान आहेत त्यांच्या पूर्वी सुनीलराव मोरे आपल्याला विनंती करतो की आपण पुढचं अजून एक आनंदाची गोष्ट आहे. आपल्याला आम्ही सांगितलं नाही ती गोष्ट. आपल्याला वारंवार वरण आणि भातच करायचं असं ठरलं होतं. एक आम्हाला तिकडून दाते मिळाले. 8 क्विंटल आम्हाला भाजी लागत आहे. जे काही भाजी लागत आहे तर मी गुपित सांगतो उद्याला नाव सांगतो. गुपित एका भक्ताने मनोगत केलं जे काही भाजी लागते 8 क्विंटलचं ते आमच्याकडून घेऊन जावं आम्हाला असं शब्द दिलेले आहे. म्हणजे आम्ही कल्पनाही केलो होतो. आणि त्या भाजीला लागणारे जे साहित्य आहे काय म्हणजे त्याला पूड असेल मसाला असेल तेल असेल तर संजू आचारी यांच्या माध्यमातून एक भक्त त्यांना मिळाले आहे की त्याला जे लागणारे इतर साहित्य भाजी बनवण्यासाठी तर संजू आचार्याकडे नाव आहे ते देखील त्यांनी अनुदान म्हणून आपल्याला त्या मटेरियल देणार आहे. त्या दोन्ही भक्तांचं या मठाच्या वतीने स्वागत करतो. आणि पुढं जे काही समस्या असेल तर शिवलिंग मुली त्यांना विनंती करतो की आपण वाचन करावं. हॅलो. हैदराबाद एक व्यापारी आहे आणि निरंतर आपल्या सेवेमध्ये असतात. नागेश पाटील कल्लाडीकर सुवर्णा नागेशजी यांनी पूर्वी तर भरपूर माझा सेवा केलेली आहे. परवा सुवर्ण म्हणजे त्यांच्याकडून मला सुवर्णाच्या अंगठी वगैरे त्यांनी देऊन सत्कार केले होते. या कार्यक्रमासाठी नगदीच्या रूपात 11,000 रुपये या ठिकाणी दिलेले आहेत.
यत्र पूर्वे साध्या संत देवा इति वेदोक्तमाता पुष्पांजलि समर्पयामि वामदेव पुष्पांजलि गुरुप्रसादाचे